नमस्कार, मी डॉक्टर संदीप देवल, MD आयुर्वेदिक आणि कॅन्सर रिसर्च सायंटिस्ट आणि डायबेटिक रिसर्च सायंटिस्ट आहे. आपण गेल्या 3 व्हिडिओमध्ये सतत डायबिटीजबद्दलची नवीन माहिती ऐकतो आहोत, की जी माहिती जनरल पेशंटना माहीत नसते आणि त्याच्यामुळे डायबिटीजसारखा आजार हा जुनाट आजार आहे. तो त्रासदायक आहे, पण तो प्रॉपरली आणि व्यवस्थित कंट्रोल कसा ठेवू शकतो आणि आपण आनंदात कसे राहू शकतो याबद्दल आपण वेगवेगळी माहिती सतत सांगत आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायबिटीजमध्ये काय तपासण्या करायला पाहिजेत त्याची माहिती देतोय. तर जनरली मी अनेक पेशंट गेले आता 27 वर्ष मी बघतोय, की 27 वर्षात पेशंट हे एकतर लवकर शुगर चेक करत नाहीत. शुगर चेक करायचा खूप कंटाळा असतो. दुसरी गोष्ट की पेशंटना गोळ्या घ्यायचा पण खूप कंटाळा असतो. बरेच वेळा गोळ्या चुकवतात, गोड मात्र खातात पण गोळी घेत नाहीत. असे अनेक छोटे-छोटे प्रॉब्लेम्स रुग्णाच्या बाबतीत असतात. महत्त्वाचा भाग हा आहे की तपासणी करताना फक्त साखर आणि युरिनमधली साखर एवढंच फक्त बघायची सगळ्यांना सवय असते. पण हे बघितल्यामुळं डायबिटीजचं कॉम्प्लिकेशन समजत नाही. सगळ्यात महत्त्वाचा भाग हा लक्षात ठेवला पाहिजे की शुगर ही जास्त आहे किंवा कमी आहे याच्यापेक्षा शुगर आपल्या शरीरावर दुष्परिणाम काय करते हे ज्याला माहिती आहे तोच माणूस आपण डायबिटीजपासून वाचून पूर्णपणे पुढचं आयुष्य जास्त दीर्घायुषी जगू शकतो. त्यामुळं फक्त शुगर आणि युरिन शुगर केल्यामुळे शरीरामध्ये डायबिटीज किंवा आपली शुगर काय दुष्परिणाम आणि कुठं नुकसान करते हे समजत नाही. म्हणून काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवल्यानंतर 1.5 तासानंतरची शुगर ही दर महिन्यात कमीत कमी एकदा तर बघितलीच पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की दर 3 महिन्यांनी HbA1c म्हणजे जे ॲव्हरेज शुगर आपण म्हणतो ज्याच्यावरनं जेवणाच्या 1.5 तासानंतरची शुगर प्लस उरलेल्या वेळात शुगर कधी अचानक शूट होते ज्याची आपल्याला कल्पना नसते ते पण समजतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की शुगरचं सगळ्यात जास्त वरती शरीरावर कोणत्या घडामोडी कोणते दुष्परिणाम शुगर काय वाट लावते आपल्या शरीराची कुठे नुकसान करते हे फक्त व्यवस्थित युरिन तपासली तर कळतं. पण बरेच वेळा रुग्ण हा नुसती युरिन शुगर करतो आणि ती +2 आहे का +4 आहे एवढंच बघतो. पण हे लक्षात ठेवा युरिन चेक करायला फक्त 100 ते 150 रुपये खर्च येतो. पण ती रूटीन मायक्रोस्कोपिक पूर्ण युरिन चेक करायला पाहिजे. त्याच्यामुळं युरिनची ॲसिडिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, युरिनमध्ये WBC's इन्फेक्शन गेले कित्येक वर्ष सायलेंटली म्हणजे आपल्याला न कळत पडून आहे का, युरिनमधनं प्रोटीन चाललं आहे का, त्याच्यामुळं किडनी आपल्या खराब होत आहेत का, त्यानंतर इपिथेलियल कास्ट युरिनमध्ये येत आहेत, क्रिस्टल्स येत आहेत म्हणजे खर येते का, ह्या अनेक गोष्टी त्याच्यावरनं समजतात. आणि त्याच्यामुळं शरीरात वरती ज्या घडामोडी घडत आहेत त्याची पूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित येते. त्यामुळे रुग्णांना माझी नम्र विनंती आहे कृपया दर महिन्यात पूर्ण युरिन तपासा. त्याच्यामुळे युरिनमध्ये जर होणारं इन्फेक्शन आपल्याला लगेच समजलं तर आधुनिक उपचारांनी ते इन्फेक्शन घालवता येतं आणि आयुर्वेदिक उपचारांनी मूत्राशयाची किडनीची त्या एरियाची ताकद पूर्ण वाढवून आपण ते इन्फेक्शन कायमचं घालवू शकतो. अनेक रुग्ण आहेत की ज्यांना आपल्या युरिनमध्ये इन्फेक्शन झालेलंच माहीत नसतं कारण आपण युरिन पूर्ण चेक करत नाही आणि त्याचं नुकसान असं होतं की ते इन्फेक्शन हळूहळू किडनीची पूर्ण आत इन्फेक्शन करून सूज आणून वाट लावतं, किडनी खराब होतात आणि रुग्ण डायबेटिक नेफ्रोपॅथीत कधी गेला त्याचं त्याला पण समजत नाही आणि त्यामुळं त्या किडनीचं नुकसान होऊन नंतर डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांटची अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होती. ज्या परिस्थितीतून तुम्ही वाचू शकता त्यासाठी पूर्ण युरिन चेक करा हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट की तरुण वयामध्ये ज्यांना आपल्या आईवडिलांना डायबिटीज आहे त्यांनी आपलं दर 2 वर्षातून एकदा सेरम इन्शुलिन करायला पाहिजे. त्याचबरोबर GTT नावाची टेस्ट करायला पाहिजे आणि साधारणपणे 2 वर्षातून एकदा आपल्याला शुगर नाही ना हे चेक मात्र जरूर करत राहायला पाहिजे. त्याच्यावरून आपल्याला हे कळतं की आपल्या शरीरात इन्शुलिनची मात्रा वाढती आहे का, याचा अर्थ आपल्याला पुढे डायबिटीज होणार आहे का किंवा आपण प्री डायबेटिक कंडिशनमध्ये तर नाही आहे ना हे समजतं. त्यामुळे हे जरूर चेक करूया. कुठलीही लक्षणं नसली, कुठल्याही प्रकारचा डायबिटीज नसला तरी दर 2 वर्षातून एकदा शुगर जरूर तपासा. त्याच्याबरोबर हिमोग्लोबिन, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3, थायरॉईड, कोलेस्टेरॉल आणि युरिन हे चेक करणं अत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आहे आणि लिव्हरच्या तपासण्या. त्याचबरोबर डायबिटीजचा सगळ्यात जास्त साईड इफेक्ट जर आणि पहिल्या क्रमांकाचे साईड इफेक्ट कुठं होत असतील तर ते किडनीवर होत असतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाच्या या सगळ्या टेस्टबरोबर जी इम्पॉर्टंट टेस्ट आहे ती म्हणजे किडनीचे दोन्हीही हार्मोन्स म्हणजेच सेरम क्रिएटिनिन आणि ब्लड युरिया. तर हा टेस्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत करणं. तर या टेस्टमध्ये जरा जरी चेंजेस होत असतील की क्रिएटिनिन हे आपल्याला 1.5च्या खाली पाहिजे आणि युरिया साधारणपणे 40च्या खाली पाहिजे.
पण समजा ह्याची रेंज बारीक वाढत असेल तर आपल्याला लगेच लक्षात यायला हवं की आपल्या किडनी डायबिटीजमुळे खराब होत आहेत आणि लगेच त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊन ते परत पाठीमागं आणता येऊ शकतं. तर या 2 टेस्ट मात्र अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरी, तरुण वयामध्ये होमोसिस्टीन नावाची एक सध्या टेस्ट आहे की जी आपण फास्ट फूड, बाहेरचे पदार्थ जे खात असतो तर त्याच्यामुळं आपल्या शरीरात आत्ता खतं, औषधं ह्यातनं येणारे जे काही कंटेंट्स असतात ते सगळे गोळावून एक विष तयार होतं. ते विष मोजण्याची टेस्ट म्हणजे होमोसिस्टीन. मुळात थोडीशी तरुण वयात चेक करणं गरजेचं आहे, बाकी वयात पण केलेली चांगली. डायबिटीजच्या पेशंटमध्ये किंवा नॉन डायबिटिक पेशंटमध्ये किंवा ब्लड प्रेशरच्या पेशंटमध्ये हे कोटिंग रक्तात किती वाढते हे समजतं आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण आपल्या शरीरात वाढणार आहे का किंवा पुढे हार्ट अटॅक याचा संभव आहे का हे पण समजतं. तर या टेस्ट करणं याच्यामध्ये अत्यंत गरजेचं असतं. हे सगळं आपण जर व्यवस्थित करत राहिलो तर डायबिटीज आपल्या शरीराच्या अवयवांचं कुठं कुठं नुकसान करतोय हे समजत राहील. डायबिटीज असलेल्या पेशंटनी दर महिन्यात एकदा शुगर जेवल्यानंतरची आणि युरिन पूर्ण, आणि दर 3 महिन्यांनी HbA1c आणि दर 6 महिन्यातनं एकदा हिमोग्लोबिन आणि मी बाकी सांगितलेल्या तपासण्या वर्षातनं एकदा तरी कमीत कमी करायलाच पाहिजे. या समजल्यामुळे डॉक्टरांना पण समजतं की तुमच्या आत काही नुकसान होते का आणि तुम्हाला गंभीर आजार, लिव्हर, मेंदू, किडनी, पॅरालायसिस, हार्ट अटॅक, त्यानंतर जखमा होण्यापासून आपण तुम्हाला व्यवस्थित पुरेपूर वाचू शकतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल बोलू की हे सगळं होऊन जेव्हा शुगर जास्त असते तेव्हा त्या रुग्णांना काय नुकसान होतं आणि त्यासाठी आपण नवीन संशोधन काय केले आणि आपण आयुर्वेदिक औषधांचा कसा इथे चांगला वापर करू शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू. नमस्कार.